हॅलो एव्हरीवन, आज आपण पोलंडमधून जर्मनीला जातो। हे मागे वर्सावचे सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे। इथून आमची ट्रेन थेट जर्मनीला जाणार आहे। इथे हे वाकडे पाव फार फेमस आहेत, त्याचे अनेक प्रकार मिळतात। स्टारबक्स मधून दुधाची कॉफी घेतली। ही आमची ट्रेन आली आणि सीट बुकिंग केल्यामुळे जागा फिक्स होती। खूप सुंदर ट्रेन आहे। आईसाठी नाश्त्याला एक व्हेज हॉट डॉग घेतलाय। तब्बल 4 तासांचा प्रवास करून बर्लिन शहरात पोहोचलो। बर्लिनचे सेंट्रल रेल्वे स्टेशन खूपच भव्य दिव्य आहे। आता ट्रामचा प्रवास करून आमच्या घराकडे चाललोय। ट्राम स्टेशनच्या अगदी समोरच आमचा फ्लॅट आहे। इथे या शेडमध्ये एका सिक्रेट खांबावर आमच्या घराची किल्ली घर मालकांनी ठेवली होती। आमचा फ्लॅट तळमजल्यावरच आहे। हे आहे आमच्या घराचे प्रशस्त किचन। फ्रीजमध्ये भरपूर भाज्या आणि फळे आहेत। हा एवढा मोठा टीव्ही इथे हॉलमध्ये ठेवला आहे। अगदी रोड लगतच फ्लॅट आहे। प्री नदीवरचा हा नक्षीदार दगडी पूल किती सुंदर आहे। तिथे त्या बाजूला एक बर्थडे पार्टी सुरू आहे, ती बघायला जाऊया। इथे रस्त्याच्या पलीकडे दिसते ती आहे सुप्रसिद्ध बर्लिन वॉल। या भिंतीच्या इकडे समोर पूर्व जर्मनी आहे, जी रशियाच्या ताब्यात होती। तर इकडे मागे पश्चिम जर्मनी, जी युरोपच्या ताब्यात होती। ही भिंत पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभक्त करते। पूर्व जर्मनीतले लोक रशियाच्या हुकुमशाहीला कंटाळून पश्चिम जर्मनीत घुसायचे, म्हणून ही कंपाऊंड वॉल बांधली गेली। 1990 नंतर जगप्रसिद्ध चित्रकारांना त्यांची चित्रे काढण्यासाठी हा भाग दिला होता। तिथे गर्दी आहे, त्या बाजूला आपण जाऊया। हे आहे या भिंतीवरील सर्वात फेमस आणि विचित्र असे द किस नावाचे चित्र। पर्यटक या चित्रासोबत फोटो काढतात। स्प्री नदीच्या काठावरती थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढच्या डेस्टिनेशन कडे जाऊया। ही सर्वांनी मिळून चालवायची सायकल गाडी पहा। आता आम्ही जर्मनीची संसद पाहायला आलोय। या ऐतिहासिक इमारतीचे नाव आहे रिचार्स्टॅग बिल्डिंग। 1894 मध्ये अस्तित्वात आलेल्या या पार्लमेंटमध्ये वरचा ग्लास डोम पाहायला आपण जातोय। बाहेरील आर्किटेक्चर पाहून रोमन एम्पायरची आठवण येते। अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या या इमारतीमध्ये आपण आता प्रवेश करतोय। रिनोव्हेशनच्या वेळी हा वरचा ग्लास डोम सर नॉर्मन फॉस्टर या आर्किटेक्टने बांधला। या इथून खाली आपल्याला पार्लमेंट हाऊसचा पॅसेज दिसतो। वाव, समोर बर्लिन सिटीचा पॅनोरॅमिक व्ह्यू दिसतो। स्प्री नदीचा बांधीव काठ या शहराला छेदून जातो। या डोमच्या काचा या इलेक्ट्रॉनिक पॅनल पासून बनवल्या आहेत। इथे डोमच्या सर्वात वरती जाण्यासाठी सर्पिलाकार ग्लास वॉक बांधला। आम्ही त्यावरून सावकाश वरती जात होतो आणि सोबत बाहेरील नजारा पाहत होतो। आता टॉप फ्लोअरवरचे निळेशार अथांग आकाश पाहत मी शांतपणे झोपले। किती विहंगम दृश्य आहे हे। इथून बर्लिन शहरातल्या उंचच्या उंच इमारती आणि स्प्री नदीचा दुतर्फा काठ आपल्या मनाचा वेध घेतो। हे जर्मनचे संसद भवन अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे। हे माझ्या मागे आहे ते ब्रँडेनबर्ग गेट। हे निओ क्लासिक डिझाईनचे गेट 1791 मध्ये बांधले आहे।
हे जागतिक शांतता आणि युरोपियन एकतेचे प्रतीक मानले जाते. जर्मनीचे विभाजन आणि पुन्हा एकत्रीकरण यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. गेटच्या माथ्यावरती स्वातंत्र्य विजय देवतेचा पुतळा आहे. हा पुतळा विजय रथामध्ये आरूढ असून त्याला खेचण्यासाठी 4 अश्व जोडले आहेत. रात्र खूप झालीये, मेट्रोने आता घरी निघालो. वाटेत हजारो 2 व्हीलर्सची रॅली दिसली. घरी जाऊन आता स्वयंपाक करायचाय. आजचा मेनू आहे गरमागरम मसाले भात आणि बटाट्याचा रस्सा. गुड मॉर्निंग. हे आहे वर्ल्ड क्लॉक. जगातील सर्व देशांचे इथे टायमिंग आहे. भारताच्या टायमिंगशी माझं घड्याळ परफेक्ट मॅच होते. इथे शेजारीच बर्लिन टॉवर आहे. त्याच्यावरती ऑब्झर्वेटरी डेक आहे. आता आम्ही ज्यू म्युझियमच्या दारात उभे आहोत. सुरुवातीला तळमजल्यावर जातो. इथे एका लहान ज्यू मुलीची चित्रकलेची वही आहे. मागील प्रांगणात उंचच्या उंच खांबाच्या मध्ये हिटलरच्या छळछावण्यांचे प्रतीक बनवले आहे. हिटलरने मारलेल्या ज्यू लोकांच्या त्या काळाचे वर्णन करणाऱ्या डायऱ्या इथे आहेत. या इथे असंख्य पोलादी मुखवटे आहेत. हे सर्व मुखवटे शहीदांचे प्रतीक आहेत. हे मुखवटे भलतेच जड आणि ओबडधोबड आहेत. ज्यू लोकांच्या आठवणी इथे ठेवल्या आहेत. या फोटोमध्ये बर्लिन शहरात असलेली ज्यू लोकांची मोठी मोठी दुकाने, शोरूम्स दाखवले. हा ज्यू लोकांचा हिब्रू भाषेतील पवित्र ग्रंथ आहे. इथे या खोलीत त्यांच्या प्रार्थना ऐकू येतात. 19व्या शतकात नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीवर संपूर्ण ज्यू नटनट्यांनीच अधिराज्य गाजवले. हे त्या काळातील मॅडोना नटीचे चित्र आहे. हिटलरच्या गॅस चेंबरमध्ये सामुदायिकरित्या मारलेल्या लाखो ज्यूंची नावे इथे लिहून ठेवली आहेत. या फोटोत त्या लोकांना छळछावणीमध्ये मारण्यासाठी उभे केले आहे. आम्ही डबल डेकर बसच्या वरच्या मजल्यावरून बर्लिन शहराची सफर करतो. दुपारची लंचची वेळ झालीये, त्यामुळे खास जर्मन फूडचा आस्वाद घेतला. आता आपण स्प्री नदीच्या पुलावर बर्लिन सिटी सेंटरला आलो. हा आहे बर्लिनचा रेड टाउन हॉल, जो 1861 साली बांधला. आता आपण मुख्य आकर्षण असलेल्या बर्लिन कॅथेड्रल समोर आलो. याच्या एका बाजूला सुंदरचा कारंजा आहे. या संपूर्ण परिसराला म्युझियम आयलंड म्हणतात आणि हे समोर दिसते ते अल्टिस म्युझियम. आता आम्ही बर्लिन कॅथेड्रल मध्ये प्रवेश करतो. इथे आहे क्लॉक रूम. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. वाव, किती सुंदर आहे हे. अप्रतिम. उंचच्या उंच बरॉक स्टाईलचे खांब आणि सोन्या रत्नांनी मढवलेला विस्तीर्ण घुमट. ठसठशीत भरीव सोन्याचे नक्षीकाम आणि रंगीत स्टेन ग्लासच्या झरोक्यांनी सजवलेले छत किती आकर्षक वाटते. इथे येशूच्या आयुष्यातील प्रसंग दाखवले आहेत. सुमारे 400 लाकडी पायऱ्या चढून या कॅथेड्रलच्या टॉपला जायचे आहे. माझी तर बाई खूपच दमछाक झाली. इथल्या दुर्बिणीमधून बर्लिनचे दृश्य पाहून घेऊया. मी एका दमात एवढ्या पायऱ्या चढून आले हे विशेष.
समोरच्या मैदानात भारताच्या सांची स्तूपाची प्रतिकृती केली. म्युझियम आयलंडच्या इकडच्या भागात वेगवेगळी म्युझियमच आहेत. सर्व काही पाहणे शक्य नसले तरी शिल्पकलेचे म्युझियम आपण पाहूयात. इथे उंचच्या उंच खांबावर विविध रोमन काळातील पुतळे ठेवले. तर या दालनात पुतळ्यांची देखभाल कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. गुड मॉर्निंग. आज मॅगीचा भरपेट नाश्ता करून ही रूम सोडतोय. बर्लिन शहराचा निरोप घेऊन एम्स्टरडॅमला जातोय. तर उद्या भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.